वीरा पाया पाया
उजळत्या अरे काय घडलं मात्र गेला या देवीच्या वेळेला अलगिरी गावामध्ये सर्व सारी लोक अनुष्ठाच्या वाटेला निघून गेली. अरे त्यामुळे शेणाच्या गेले कधी पार काट्याला गेला याला काय सांगायचं तुम्हाला कोण चालवलाय काय की एवढं म्हणल्यानंतर मात्र गेला गेला एवढं साधू आलं एवढं साधू गेलं पण असला तेजस्वी साधू आम्ही आमच्या नजरेला कवा नाही बघितला. अरे खेळतर राहिला अरे ह्या देवाचा रात्रीचा जर पडला जगावाला कसं का घ्यायला पाहिजे म्हणून एवढं म्हणल्यानंतर मात्री द्यायला याला हे जाग्यावर सांगतोय गावाचं नाव सांगतोय असला साधू हात घ्यायला पाहिजे म्हणल्यानंतर काय घडलं या गावच्या धनी अनुष्ठाचा नाईलाज झाला. नाईलाज झाला साधूला हात पाहिजे घ्यायला कोण साधू आला त्याला हात घ्या म्हणून लागला. एवढं म्हणल्यानंतर त्या साधूच्या जवळ गेला त्या बाळ निघून गेला इशीच्या तोंडाला इशी झडपा उघडल्या बाबा अलगिरी गावाला जाऊन देवा पोचला की मारता
शिवा हा हे गावाचा विचार काय चालला माहितीये का? आता घ्यायचा त्या काशीच्या साधूला गावात घेतला बरोबर आहे की आणि त्या जाग्याला जर या काशीच्या साधूला गावात चालवत द्यायचं म्हणलं तर आता काय पाहिजे करायला त्या जाग्याला साधू असला आला होय होय ह्याच्यात एवढं साधू आलं तर असला साधूरा कधी नाही आला माझ्या गावाला म्हणून गावाला विचार काय केला माहितीये का? काय केलं त्या वेळेला गावाचं गाव पाय घड्या टाकलं होतं देवा विठ्ठला. पाय घ्यायला टाकत पाय घ्यायला टाकत देवाचं रात्र कीर्तन चाललंय बाहेर चाललंय आरगिरी गावात. काय प्रकार लागला घराला त्याला याला गावाचं गाव दंग झालं या देवाच्या कीर्तनामध्ये. देवाच्या कीर्तनात रंग झालं देवाच्या सेवेत झालं त्याला याला गावाची रात्र करू लागली आरगिरी गावात. प्रकार काय घडला मात्र त्याला याला श्रवणाच्या पाऱ्याला पाऱ्या रे. देवाचं गाणं संपलं, देवाचं गाणं संपलं. काय झाले नवालगा, काय झाले नवालगा. काय प्रकार लागला घराला त्याला याला या देवा विठ्ठलाला काशीच्या साधूला गावानं आत घेतला. पण गावाला विचार काय केला माहितीये का? काय केलं मात्र त्याला याला तेजस्वी साधू आमच्या गावाला कवा आमच्या नजरेनं बघितला नाही. अरे पहिल्यांदा साधवाच्या गावाला भोईन नाही चालवायचा साधूला पाय घड्या टाकाव्या त्याला याला अरे हा. जगाचा जगद्गुरु देव विठ्ठल आहे तू. म्हणून त्या देवाला मात्र त्याला याला तुला माहिती नव्हतं कुणाला. पंढरीच्या पांडुरंगा विठला पंढरीच्या पांडुरंगा विठला गावात येला कंठवाला लागला लवकर येला कंठवाला लागला
तवा भूक लागली ना माझ्या आईला त्याला याला दुसऱ्याला जीव व्याकुळ झाला या दुसऱ्याला जीव व्याकुळ झाला या गंडे माझा बाबा रे लागला गंडे माझा बाबा रे लागला पाहिजे रे मारायला माझा बाबा आता रे पोटाला कीर्तन लागला करायला आणि गाणं लागला गायला सर्व जण गाव या देवाच्या कीर्तनामध्ये गुंग झालं रामाची रात्र करमून गेली गावाला सुद्धा कळली नाही रात्रा कर्मण गेले सवाळाच्या पाऱ्याला आणि दिवसाच्या गोंड्याला सकाळच्या पारी गावाचं कीर्तन सगळं गावाचं गाव लुटून गेलं आपल्या घरात. अरे गावाचं गाव आपल्या वाड्याला गेलं पळयो काशीचा साधू बोलतोय त्या धन्या मुगसीदाला काय सांगायचं तुम्हाला तुमच्या गावामध्ये मी कीर्तन केले एवढं म्हणल्यानंतर मात्र त्याला याला रातभर गेला गावले तुमच्या गावाला बोला याला लागेला लागेला सकाळला लागेला लागेला तिरावर पाद्या भूक लागली घाई पिंडाला त्यावेळेला धन्या मुस्कान काय सांगितलं माहितीये का काय म्हणतोय धया मग शिरा त्या काशीच्या साधूला साधू महाराज आहा. धर्म वाढणार नाही म्हणत तुला काय बाबा वाढणार आहे
काय करतोयस कारण रोज आहा म्हणलं 1000-2000 लोकांची पंगत पडते म्हणता माझ्या आजच्या कट्ट्यामध्ये. अचानक त्याला जराची पंगत पडते लोक हसायला जेवत्यात आता जीवन पंगतीला तू बसावा त्याला गेला एवढ्या लोकांची पंगत माझ्या आजच्या कट्ट्याला रोज पडते म्हणलं. प्रकार काय घाण मात्र त्याला मग गेला काय कर त्या वाजाला पंक्तीला बस लागत तेवढं पोटाला खाणे आल्याला मार्ग निघून जात म्हटला. आल्या मार्गाला तू निघून जावाव एवढं म्हणजे बरोबर देवाचं बोलणं काशीच्या साधूला ऐकला त्याला गेला पंढरीचा महाराज जय विठ्ठल काय रे बोलतोय घरी औषधाला काय लागला म्हणाला मात्र त्याला गेला बाबा पंढरीला तुझ्या बाबा पंगतीला नाही मी बी जेवणार पंढरीच्या नाथाचे, पंढरीच्या नाथाचे, तुझ्या ऐकून प्रगत सैदाने. काय प्रकार लागला घडाला त्याला गेला पुण्यापासून काय म्हणतोय रोज म्हणलं 1000-2000 लोकांची पंगत पडते या पंक्तीला बसाने पोटाला लागत ते खायला निघून जाऊन आलेल्या मार्गात. अरे जेवखाने तुझ्या मार्गानं तू जा मात्र त्याला गेला जगाचा जगद्गुरु देव विठ्ठल होय होय देवा विठ्ठलाने मनाचा विचार केला. काय लागला म्हणाला मात्र त्याला गेला बाबा म्हणला हा लय राहून दे पण थोडं ना वाट म्हणला माझ्या पोटाला. एवढं म्हणल्यानंतर त्याने अमुकाशी बोलतो त्याला गेला बघा हात माझ्या देवानं देवा विठ्ठलाने हात धरला काय? काय औषधाचा नाही का झाला. एवढं म्हणल्यानंतर मात्र त्याला गेला साधू जरा म्हणला, हातामध्ये दिसतोय म्हणला. होय होय त्याने कटिकाच्या बाळाला जवळ धरून घेतला. बरोबर घेतला जवळ अरे बाबा सांगतोय का तुला जायाच घर वाड्याला निघून जायचं माझ्या घर वाड्याला. पद्मावत्या राणीला जाऊन काय सांगायचं बाळा सांगतो ऐकूना. पद्मावत्या राणीला सांगायचं या काशीच्या साधूला शिरावर बघाला मात्र त्याला गेला सांगितल्याप्रमाणे बाळाने गडबड केली. ह्या काशीच्या साधूला घेऊन तू लहानपणा बाळ निघून गेला पद्मावतीच्या वाड्यात. चांगलं कुठं पोचला मात्र त्याला गेला बाळ निघून गेला. या पद्मावत्या राणीला लहानपणा बाळ काय बोलतोय घरवाड्याला. गेला घर वाड्याला गेला घर वाड्याला गेला याला लागला सांगायला लागला पद्मावत्या मातेला, पद्मावत्या मातेला, बाळ बोलला लागला, आला गाडू लागला.
गेला शिराच्या वाड्याला काय घडलं मात्री त्याचा गेला या धन्या बक्षिसाने सांगितल्याप्रमाणे या धन्या बक्षिसाच्या पद्मावत्याने काय केलं ते घरवाड्याला आला शेजाऊला पासू परून घ्यायला भरला सुरसंगतीला बाई आली आच्या दरवाजाच्या तोंडाला धन्यानं सांगितले सुधार वाड्याला म्हणून सुभरमाय वाढायले सारी डाळीची तुप वाईट भरली आहा काशीच्या साठाला धर्म वापरला त्या ठिकाणाला सुभरम घेतला आली सगळं सुभरून घेतलं का आता तुमच्या क्लासमध्ये तू करून घेतला असता प्रकार काय घडलं मात्री त्याचा गेला दोन सुपर प्रकाशीचा साधून काय शिदावलं पाण्यातला त्याला गेला कशासाठी चाललाय त्या भावाच्या भेटीसाठी मात्र त्याला गेला काला बिराप्पा मला कवा भेटे माझ्या ते भावाची कवा भेट होईल म्हणून बंधुरे शिपाया तू देर देर पाया 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 अरे काय घडलं मात्र त्याला गेला तोंडाला चालू कशाला काय करते घ्यायला पाहिजे बाकी काय येते पुढं बघा प्रकार काय घडला त्या पहिल्या सतीयुगाला धर्म ते विठ्ठल घेणा आहा देवा विठ्ठलाने या धन्या बक्षिसाच्या वाड्यामध्ये धर्म केवढा घेतला एक उलटा फसा एक आलता फसा देवाने घेतला त्याला गेला आता पाका म्हणजे खचून 1.5 धान्य घेतले संगतीला नेते कशात घेतलं मात्र त्याला गेला सिद्धार्थ भाऊ होता आहा देवाच्या दत्त रुमालामध्ये बांधून घेतला बांधून घेतलं आता योशेदा उलपा मात्र त्याला गेला त्यामुळे घोड्याला पानाचा एडा गोळाचा खडा तो सुद्धा बांधून घेतला ओहो आणि देव विठ्ठल निघून कुठे गेला माहितीये का पण धन्या बक्षिसाच्या मठामध्ये परत गेला धन्या मग शिदाच्या मठाला आणि प्रकार काय घडला त्या जाग्याला काय सांगायचं तुम्हाला ओ, धर्म मला तुमच्या सांगितल्याप्रमाणे मला मिळाला म्हणतो आणि त्या जाग्याला धर्म तर शिजवून खायचं म्हणते पुण्याला काय पाहिजे मात्र त्या जाग्याला त्यानंतर भाजी कोणतं द्यायला पाहिजे म्हणता मला. एवढं म्हणल्यावर आम्ही कशी जाणार काय केलं त्या या जाग्याला खंडेकराच्या बाळाला सांगितलं अरे सांगतो आई कमाला तुला त्या जाग्याला कुंभाराच्या वाड्याला नवा गाडा गाडून यायचं त्या जाग्याला एक नवा करा आणि ते अनेक झाकणं द्यायचं बेटा त्या साधूला द्यायचं एवढं म्हणल्यानंतर मात्र त्या जाग्याला काय निघून गेला कुंभाराच्या वाड्याला अहो वेळाला रे पण घट केला हे कुंभार दादा गावच्या धन्याने सांगितले म्हणला नवा करा नवं झाकणं द्या सांगितले म्हणला मला त्यावेळी कुमाराच्या बाण अमुक शिराचं नाव ऐकलं आणि अहो वेळाला त्या जाग्याला गावचं धनी सांगतो म्हटल्यानंतर आहा. या कुंभाराच्या बाळाला लय गडबड केली रे बाबा त्या ठिकाणाला काय प्रकार लागला घराला त्या जाग्याला नवं झाकणं दिलं ते येताच्या बाळात ते येतं संगतीला घेतलं संगतीला घेतलं तानाला निघून, तानाला निघून. जयाला म्हटला, जयाला म्हटला. अमुक शिराच्या मटा मात्र त्या जाग्याला त्या एकाने काय केलं कुंभाराच्या वाड्याबद्दल तू काही नवा करा आहा झाकणं त्या
काशीच्या साधूला देवा विठ्ठलाला आणून दिलं. त्या देवा विठ्ठलाला आणून दिलं पण परत देवा काय म्हणतो त्याला गेला. काशीचा साधू काय म्हणतो माहितीये का धन्या ऋषीला? आता घडा झाला महाराज ओ सीता उपा शिजवायसाठी तुम्ही मला नवा करा दिला बरोबर हाया. पराक्षे दवाईसाठी असणारा शिरावर पा जलान पण द्यायला पाहिजे. जळान पाठवून जरा दिलं तर जरा बरोबर पडलं. एवढं म्हणल्याबरोबर नागवधाने आमुकडे बोलतोय त्या कटेकराच्या बाळाला हे बाळा सांगतो ऐक तुला. जळाची मुली घे शिरामात्याला लाव आणि या साधूच्या बाजूला निघून जायचं म्हणा. जिथं साधू थांबवल तिथं मुली टाकायची आणि परत मागायचं म्हणा. जलनाची मुळे टाकाने परत मागे सांगितलं त्या कटिकराच्या बाळाला. कटिकराच्या बाळाला जलनाची मुळे घेतली मात्र त्या जाग्याला. आता सगळं शिजा रुपये मिळाला. होय शिजवायसाठी भांडं मिळाले आणि आता जळाला मी मिळालं. म्हणून हे देव मात्र त्या जाग्याला. विठ्ठलानं काय केलं? काय केलं मात्र त्या जाग्याला. आलं गिरी बघा बघा गावाला बघाले, आलं गिरी बघाले. देवाला या बघा सोडले, सोडले, देवाला सोडले. भावयाच्या भीतीला देव मला बघा विठ्ठल, विठ्ठल निघून झाला. आय प्रकार लागला घराला त्याला याला. जे काय सर्व त्याला साहित्य होतं आहा काशीच्या साधूला म्हणजे देवा विठ्ठलानं संकल्प घेतलं. सांगतेला घेतलं कशिरावर पाशे वाला किरी बघा त्याला याला. जळाला मिळालं. होय शिजवायसाठी भांडं तुम्ही नवा करावी मिळालाय. मग आता निघून जायला पाहिजे. जायला पाहिजे. देवा विठ्ठलानं आणखी नगार सोडलं बाबा. आणखी नगार सोडलं कटिकराच्या बाळानं. जल्लाची मती शिरामा त्याला म्हणे लावली मात्र त्याला याला. धन्या ऋषीनं काय सांगितले? आहा साधू जिथं थांबा तिथं थांबायचं. जल्लाची मुले टाकायची मागे फिरायचं त्या जाग्याला. जिथं थांबल हो त्या ठिकाणी लाकडाची मुली टाकायची आणि परत मागे यायचं म्हणून सांगितलं. एवढं म्हणल्यानंतर मात्र त्या जाग्याला. तेव्हा विठ्ठलानं आणखी नगार सोडलं. परत जाताच्या वेळेला ह्यो लहान बाळ काय करत होता माहितीये का? काय लागला करायला मात्र त्या जाग्याला. आता जेवण करायचं म्हणतं आहा कुठं तरी एखादं झाड बघायला पाहिजे सावलीला. बघा बाई कुठं तरी पाणी बघायला पाहिजे. म्हणून ह्यो लहान बाळ कटिकराचा बाळ काय करत होता माहितीये का? काय लागला करायला त्या जाग्याला. ओ, काय ठिकाणी विहिरी बघायच्या, काय तळी बघायची आणि पाण्यावर सांगत होता देवा विठ्ठलाला. पण देव काय म्हणतोय आता पहिल्या सतीवराला. कटिकराचा बाळ धावत्याने ठिकाणी येत नव्हती देवाच्या मनाला. मनाला देवाच्या जागा येईना. तसाच देऊन बरं जायचा मात्र गेला याला. तुला खरोखर म्हणजे काय साधू कसा होता होईल? नाही नाही साक्षात भगवंत होता. दगडाला पाणी फोडणार आणि त्या जाग्याला अवतार देवीटेल काळ्या दगडाला पाणी फोडणार आहे बाबा त्या ठिकाण्याला. म्हणून ह्यो देव मात्र त्या जाग्याला.
म्हणून जाऊन देव कुठं थांबला देवा याला माझा यो विठ्ठल देव माझा रे, विठ्ठल देव रे माझा, बाबाजी पुढे गेला या. कुणाच्या नावाला, बाबा कुणाच्या नावाला, धोबा रे पायाला, बाबा धोबा रे पायाला. आला बिंद्याला, चैत्रभागे घालूया. बाबा बिंद्याला, उन्हाळा गेल्या लागायला. माझा करणारे देव माझा या विठ्ठल. कुठले गेला या, कुठले गेला या. माझ्या मागाला, पाटे नाही गेला याला. एवढं जाग्याला, कोणी नाही गेला याला. झाडगिरीच्या खाली देव मात्र त्याला याला. बघा, हो जेव्हा विठ्ठलाने मनाचा विचार केला त्याला काय खरोखर सावलेली गरज होती होय? नाहीच. ह्या जेव्हा विठ्ठलाने मनाचा विचार केला आहा. झालगिरी गाव सोडलं जाता बी जाता देव निघून गेला झालगिरीच्या वरत झालगिरीच्या खालत वड्याच्या काठाला देव गेला. जिथं पाणी आहे, जिथं सावली नाही, असा ठिकाण मात्र त्याला याला. एका वटलेल्या खोडाला आहा. देवाने जाऊन आपलं तिथं ठिकाण मांडलं बाबा. आणि देवानं काय केलं मात्र त्याला याला. ह्या कटिकराच्या बाळानं काय केलं? काय केलं? आता काशीचा साधू थांबलाय म्हणून कटिकालाच्या बाळानं जळणाची मोरी द्यायला याला. दर्यात टाकली घराने लया टाकली डोल्या, घराने लया. घराने लया टाकली डोल्या, घराने लया. माझ्या लोकांना डोल्या, घराने लया. आई प्रभयानं मान डोल्या, आई केलं याला. देव विठ्ठल देव विठ्ठलानं काय केलं बाबा? काय केलं मात्र त्याला याला. युक्तीचं भूषण मारलं आणि त्या आडव्या वड्याला देवाला दोन पाण्याचं झर मारलं त्या ठिकाणाला. पाण्याचं झर मारलं. प्रकार काय घडला त्या वटल्याल्या खोडाचे त्याला याला. त्याच्या पडाला सुद्धा भंडाऱ्याचं भूषण मारलं. पालवी लागली फोटा मात्र त्याला याला. त्याला वटलेल्या खोडाला पालवी फुटू लागली. आटल्याला वडा दोन्ही दडाला भाऊ लागला त्या रवल्याला वडा. अरे देवाची करणे धाय करणे कोणा. प्रकार काय घडला त्या पहिल्या सतीयुगाला. पाण्याचा झरा देवानं भरून घेतला आणि एवढं त्या खोडाला आणि त्या देवान मात्र त्या जाग्याला. या झाड वड्याला
कटिकराच्या बाळाला देवाने काय सांगितलं त्या ज्वाला तूर मांडली आहा जो काय शिजवासाठी सुद्धा करा होता चौथं चोकाळ म्हणून त्यावर ठेवलं आणि त्यात पाणी देवानं घातलं त्याला याला होय जो काय अंधेरा सुद्धा उभा होता त्या नवल्या हा वड्याला देव विठ्ठल सुद्धा उभा शिजवू लागला त्या ठिकाणाला देव लागला शिजवायला देव भोजना लागला बनवायला त्याला याला बाळाला पाठ मागं फिरवली जातो पण आता लागायला आणखी गाव पण कटिकराच्या बाळाला देव म्हणतो बाळा थांबा तरी त्याला याला भेटीपर्यंत सामान आहे जरा मला तो हा देव ऐकायचं नाही अरे काय घडलं मात्र त्याला याला काय प्रकार लागला घडायला त्याला याला या कटिकराच्या बाळाला सांगितलं हे अरे बाळा सांगतो आई तुला काय लागला घडाय मात्र त्याला याला तवा सांगायचं त्या किरीच्या घड्या मुखाशी झाला तुझ्या गावच्या मालकाला जाऊन काय सांगायचं माहिती आहे का प्रकार काय घडला मात्र त्याला याला आम्ही जाऊन एवढं सांगायचं की काशीच्या साधून जेवणाचं आठवण म्हणजे नवल्या हलवड्याला लवड्या हलवड्यानं भोजन बनवलं बरोबर घ्यायचं त्याला जेवायला आधी हे सांगितले माझ्याकडे निरोप म्हणतात तुझ्या निरोप द्यायचा घड्याला गाला पाहिजे देवायला त्या नवड्या हलवड्याला ठीक आहे म्हणला एवढं म्हणल्यानंतर मात्र त्याला या काय गडबड केली रे बाबा त्या ठिकाणाला वाट लागला या चालायला वाट चालत लागला पोचला त्या कधी बरकट्याला हात मारायला जोडलं म्हणजे अनुष्ठाला लहानपणा बाळ काय सांगू लागला काय लागला म्हणा मात्र त्याला याला साहेब महाराज काय सांगायचं तुम्हाला अरे सांगतोय का तुम्हाला जो साधू शिजवून पाठवून गेला काय म्हणतो मात्र त्याला याला महाराज जो काय सकाळी साधू होता आपल्या अंकिरी गावामध्ये त्याने तुमच्या वाड्यामध्ये धर्म मागून नेलाय साधून निरोप सांगितलाय तुम्हाला साधूने जेवणाचं म्हणलं राष्ट्रावर मान्य मला नवल्याला वाड्याला आणि तुम्हाला या सांगितलंय आणि जेवायला तुम्हाला बोलवलं याचा बोलला याला बघायला गेला लागला चाला याला रे बोलला याला बघायला गेला लागला चाला गेला हाल वयाला नवल्या हाल वयाला
त्याला सांगितल्याप्रमाणे महाराज आजच्या जेव्हा बदलले काशीच्या साधून तुम्हाला एवढं म्हणल्या वगैरे अमुकशी म्हणू लागेला अरे याड लागलं का फुलं लागलं एका अंताने बोलता कसा घेऊन गेला अरे म्हणला एवढा अनाथी होता मागून गेले म्हणला एवढं म्हणल्यानंतर मात्री द्यायला गेला माझ्यात मागून गेलं मला जेव्हा सांगितलं एवढं म्हणल्यानंतर मात्री द्यायला गेला म्हणायचं काय माहिती म्हणला पण जेव्हा तुम्हाला सांगितलं देवानी बाई वडक नाही लागली अमुक शिला काय म्हणतोय त्या पहिल्या सती उराला सांगतो ऐक तुला सांगितले जेव्हा यायला पाहिजे तेव्हा तो असं कर मी जे काही सांगतो तेवढं ऐकायचं मग त्याला जाऊन सांगायचं परत जायचं आणि जाऊन सांगायचं त्या काशीच्या साधूला जे काही जेवण केलाय त्या जेवणासाठी अरे नाही मी विहीर येणार नाही मी येणार नाही मी येणार नाही मी येणार तुमच्या बाबा जेवणाला येत नाही म्हणून लागला विठ्ठलाने. काशीच्या साधूला म्हणतो महाराज आमच्या धन्याचा निरोप सांगतो तुम्हाला महाराज हो काय सांगायचं म्हटला आमच्या मालकाने काय सांगितलं माहितीये का काय सांगितलं बाबा माझ्यातून मागून गेले म्हटला खायसाठी आणि पहिल्या सती योगाला काय खातो मी मला काय जेव्हा वाटतो म्हटलं तवा तुझा अंजाला शिरावर पा तुझा तू शिजवून खावावा आणि आल्या मार्गाने जावं एवढं म्हणल्यानंतर मात्र द्यायला याला म्हटला का नाही म्हणलं नाही म्हणला येणार नाही नाही असं कर आहा सांगतो ऐक तुला काय परत देव लागला त्याला म्हणायला तुझ्या मालकाला एकट्याला जेव्हा सांगितलं म्हणा आता सांगतो ऐक तुला मात्र द्यायला याला माझा निरोप पटला ऐक म्हणतात का नको नाही आणि जाऊन सांगायचं धन्यामुख शिराला सर्व साऱ्या या गावाला सर्व साऱ्या या गावाला गंध लावावा येसीला काय म्हणतो काय तिकडे मी गंधा घ्यायचा म्हणतात आणि योगंध लावायचा
गावाला पाहिजे जेवणाला जर मला एखादा म्हणून जर चुकला तर माझ्यासारखं वाईट नाही. केलेल्या जेवणाचा दुरावा घेऊन सांग मला तुझ्या सगळ्यांना एवढं म्हणल्यानंतर मात्र त्याला गेला गोड पडेल जीवाला ताऱ्या बाळाला ताऱ्या बाळाला कटी करायला लागला. गंध लावला येसीला देवानं सांगितलेलं ध्यानात ठेवलं. बघा आहा काय दिलेला गंध होता तुला जाऊ ना त्या कथिकाराच्या मालानं लावला या येसीला महाराज हो काय सांगायचं म्हणला तुम्हाला आणि त्या जाग्याला सकाळी तुम्हाला एकट्याला जेवायला सांगितलं होतं. आता परत निरोप दिला या त्या कथिकारात देवानं त्या जाग्याला साधूराला काय सांगितलं माहितीये का गावाचं लावलं पाहिजे. सर्व सगळं लहान पोर गावाचं गाव आलं पाहिजे माझ्या जेवणाला एवढं म्हणल्यानंतर मात्र त्या जाग्याला जर माझ्या जेवणाला जर गावातला माणूस चुकला तर केलेल्या जेवणाचा दुरावा घेऊन सांगितलं म्हणलं तुम्हाला अरे दुरावा घेतल्याशिवाय राहणार नाही. सांगितलं या गावाच्या गावाला घेऊन या सांगितलंय निरोप कटिकाराचा वाळ लागला या द्यायला तुम्ही आमची जर मनाचा विचार केला आहा. साधूला आला दिसतो म्हणाल वेगळाच आहे तो दुनाव द्यायला नको म्हणला आणि त्या जाग्याला गावाचा काय गोळा करे म्हणला आणि जेवायचं म्हणला त्या नवल्या हरवड्या म्हणून बघता बघता त्या भल्या मुख शिदाला त्या जाग्याला दौंडी साऱ्या गावाला दौंडी साऱ्या गावाला आज गिरी नवाला आज गिरी नवाला तराला बोलवून घेतला होय आणि काय सांगितलं माहितीये काय गावाच्या गावाला जोडी दे. अरे बाबा असं कर आहा रोज तुम्हाला चक्कर म्हणा माझ्या साच्या कट्ट्याला पण आज म्हणलं साधूचं जेवण कसलं आहे बघायचं म्हणून निघून जायचं गावाच्या मनाला दौंडी साऱ्या गावाला दौंडी साऱ्या गावाला गाव गोळा झालं या गावी माल कट्ट्याला दौंडी दिल्याप्रमाणे गावाचं गाव जमलं त्या वाड्याला आता सिद्धाचं जेवण जेवायला यायचं. होय होय
ते पैसे द्यायचे का घ्यायचं काहीच नाही. फुकटचं जेवण जेवायचं म्हणून गावाचं गाव सर्व सारा जमलं त्या शिराच्या माताला त्याला याला घर कमरला बांधलं चिड्या उड्या लागलं मारायला आणि गुला चाललं त्या साधूच्या जेवणाला कोण करता वाजवतो कोण विषाण घेतो अमरागिरी देशाला कोण घेतो कोण पवा बाजू आहा शिड्या उड्या मारत साधूच्या जेवणाला निघून जातो बाबा निघून या चाललं मार्गाला लागेल वर्गे लागलं वाट चालायला जावळा पोचला त्या नवल्या हरवड्या काशीच्या साधूला अंतरी करत होतं आणि वर्गे मात्री द्यायला याला आता याची सोय केली पाहिजे म्हणून या देवानं या देवा विठ्ठलाने काय केलं रे त्या नवऱ्या हरवड्याला त्या नवल्या हरवड्याला बनेचं पान देवानं तोडलं मात्री द्यायला याला भूषण मारल्याबरोबर बघता बघता एका त्या पत्रावळ्याची मात्री द्यायला याला हजारावर 2 पत्रावळ्या तयार केल्या त्या भगवंतानं मात्री द्यायला याला तर काय हे गावाचं गाव सिद्धाचं वालगे शिड्या उड्या मारत निघून आले की बाबा जेवणाला त्या देवाच्या जेवणाला आल्यालं देवानं पाहिलं त्याला याला आता जेवणाजवळ आलो की होय आता शिडी कधी मारायला पाहिजे म्हणून त्या देवाने का दिवसाने मात्र त्या वालग्याने मात्री त्याला या याला आलेल्या शिडाच्या वालग्याने काठी मिळवून घेतली कमरेचा एक घाव जोडला नवऱ्या हरवड्याला अरे कमऱ्याचा वालगाला सोडायला वालग थांबला आता भुईला कसं वालगी बसवायचं जेवणाचं जेवणाचं आवडून तयार करत असला कार्यक्रम म्हणून त्या देवानं काय केलं त्याचा याला देवा विठ्ठलाने काशीच्या साधून सर्व सारं जेवण तयार करून ठेवलं नवऱ्या हरवड्याला नवल्या हारवड्याला ठेवायला कसं बसायचं होईला म्हणून देवानं जेवणासाठी मात्री त्याला याला दुनिया औषध काय म्हणतो माहितीये का काय म्हणतो मात्री त्याला हे याला काशीच्या साधू महाराजा आहा. अरे म्हणलं वालग्याने डोळ्यात पडले ती म्हणलं आता तुझ्या वालग्याची जेवण कधी बसायचं की म्हणलं जेवण कधी मला वाटतो की आता प्रामुख्याने म्हणतो भोया घालवी वालग्याला माझा बसायचा होय काय म्हणतोय प्रकार काय घडला मात्री त्याला याला दुनिया औषध म्हणतोय काशीच्या साधू महाराज होईला माझा वालग्या नाही बसणार त्याला याला काय तुला बसका टाकलं तर त्याला बरोबर म्हणला देवानं काय केलं मात्र त्याला याला काय केलं रे भावाचा चिमकाला तयार केला नवऱ्या हरवड्याला अरे नवल्या वड्याला हातरला गावाचं गाव वडावलं त्या गावकाऱ्यावर गावाचं गाव बसलं मात्र त्याला याला आता देवाचा चिमकार काय होतो वडील तिकडे लांबायला होय आणि 2 बसते सीताचं वालगे आहा जेवायला बसलं काय चिमकार जमकाण्यावर बसलं जेवायला प्रकार काय घडला मात्र त्याचा याला सगळ्या वालग्याची पत्रावर टाकल्या आहा देवा विठ्ठलानं काय केलं माहिती आहे का काय केलं धोत्राचा चाळा केला आणि त्या कमरेला बांधला त्या कमरेला बांधला देवा स्वतः लागला या वाराला दिला याला भाताचं जेवण त्या असणाऱ्या जायला घातल्या त्याला याला टाळ्यामध्ये ओतून घेतलं आणि ते झालं स्वतः घेऊन बसल्याल्या पंक्तीला देव लागला वाजायला राजा वाड्याला सीतायाच्या वादळ्याला वादळ्याला लागेला वादळ्याला लागेला राजा
काय लागला म्हणायला धन्या मुशीला आहा वालगेचे जेवाय वाढले पण एवढं म्हणल्यानंतर मात्र त्याचा याला जेव्हा सांगितलं म्हणला पण त्यो धन्या मुखाशीर काय म्हणतोय त्या पंढरीच्या नाताला काशीचे साधू ओ, महाराज ऐका ना तुम्हाला एवढं म्हणल्यानंतर मात्र त्याचा याला माझी सैन्य जेवाय बसल्या का तुझ्या वड्याला हे रोजीच्या रोजाला निमित्तीच्या नियमाला जर दूध तुपासला भरणाला तर माझी लोक कशी होती एवढं म्हणल्यानंतर मात्र त्याला याला काय केलं रे बाबा नवल्या खालवड्याला देवलवल्याला वड्यात गेला मावाचा झरा देवानं मारला त्याला याला मारलं दादा दुधाचं आणि तुपाचा धंदा लागले एक दुधाचा तुपाने तुपाचा धंदा होऊ लागला त्या ठिकाणी एक दुधाचा एक तुपाचा झाला लागला भायाला देवाने घेतला त्याला याला तांब्यावर दूध घेतलं आणि बसल्याल्या पण तिला तो देव लागला वाढायला तरी बी जेवण. तरी बी वारगे जेवणाचं झाला त्याला याला मुशिदाचा आहा जरूर मोठा जाता धन्या मुशिदा अरे देवाने भाई वरक लागली नाही मात्र त्याला याला दूध तूप वाढलं ओहो आता म्हटलं जेव्हा सांगितलं म्हटलं जेवण वाढ झाले का नाही पण झाल्या मुखाशी म्हणतो या एवढ्या चांगल्या भोजनाला काय करणार दिलं पाहिजे हा जेवणाचा एवढा सुवाद चाललाय आहा हो म्हणला सतयुग जाईल कलियुगापर्यंत काहीतरी मागं राहिलं पाहिजे तिला तर राहिले पाहिजे मात्र त्याला याला साधूच्या जन्माला काहीतरी नाव ठेवायला पाहिजे म्हणलं एवढं म्हणल्या बरोबर असणारा काशीचा साधू त्याला याला धन्या मुशिदानं आहा देवा विठ्ठलानं काय केलं माहिती आहे का काय केलं तेव्हा सैन्याबरोबर आपल्याला दोन प्रकार मांडून घेतले होते देवा विठ्ठलाने आपल्याला एका मुखशिराला एका आपल्याला अमोर समोर यावं बसणार जेवणाला सगळ्या लोकांची वाढून झालं आहा आता जेवायला काय हरकत नाही आता नाव काय ठेवलं मात्र त्याला याला साधूच्या जेवणाला ओ, काय तरी नाव पाहिजे जेवायला मग काय रे बाबा नाव ठेवलं त्याला याला हार बघा मानवा हा देवा चालवला हा देवा बघा बोलले चालवला नाव ठेवलं काशीच्या साधूच्या जेवणाला हर हर महादेव ओहो काय मला बोललं छान बरं बोलल्या चांगलंच होणार त्याला याला आणि मग जर वालगे जेवायला आलो त्या ठिकाणी वारगे लागलं जेवायला पण हे दोन देव मात्र त्याला याला काशीचा साधू देव विठ्ठल आणि धन्या मुशीद हे दोघ जण एकमेकांसोबत बसून जेवू लागले अमोरा समोर दोन द्यावा बसल्या आलं देव लागल्यात जेवायला आणि जेवता जेवता त्या मुक्षिदाची नजर गेली लोकांची गोष्टी झाल्या आहा त्यावेळी धन्या मुशीद जेवता जेवता काय म्हणतो देवा विठ्ठलाला काय लागला म्हणा मात्र त्याला याला जेवता जेवता धन्या मुशीदाचं पोट भरू लागलं रे बाबा त्या नवल्या हालवड्याला अरे वाट लागला मुखशिराचं भरायला तशी वळग लागली या देवाची लागायला काशीच्या साधूच्या देवा विठ्ठलाच्या पायावर आहा मुशीदाची नजर गेली त्या ठिकाणी काही पद्मामुखी रतन तुम्ही चंद्रैला कपाळे सोन्याच्या चिरा मात्र त्याला याला बघा या देवा आहा एवढ्या लांबून पल्ल्याला येण्याचं काय कारण जेवता जेवता ज्यावेळी पोट भरू लागलं त्यावेळी देवा विठ्ठलाची ओळख लागू लागली या धन्या मुशीदाला देवाची ओळख लागली देवाला काय म्हणतो त्याला या याला देवा कशाच्या आकारला सांगितलं केवढे केलं लांबून पल्ल्याला का बोलावलं केलं
काल असं सांगितलं पाहिजे. बघा, एवढं म्हणल्यानंतर मात्र त्याचा हात काय सांगायचं मला बोला गयाला लागला, सांगायला लागला, बोला गयाला लागला, सांगायला लागला. आमच्या बाजाराचा आवाज बघतीचा, आमच्या बाजाराचा भावाच्या बघतीचा. मनाला माटे वेगळे, दादू कुठं वेगळे, दादाला कुठं वेगळे, बंधू कुठं वेगळे. आईला झालंया नवालया, गावद्याला बाबाला झाल्या. आंबेला दुराया पल्ल्याला गा, येण्याचं कारण सांगावं गा. आय प्रकार लागला, घरायला गेला याला. जंगल पोट भरायला लागलं. अरे मग आठवण झाली, ओळख लागली मात्र त्याचा याला. या देवा, ओ एवढ्या लांबून याचं काय कारण सांगायचं म्हणतो मला. एवढं म्हणल्याबरोबर त्यो काशीचा साधू देव विठ्ठल काय म्हणतोय त्या झाल्या मुखशिराला. अरे साधूच्या संगतीचा, भावाच्या भलतीचा काना बेडापा मला कुठे भेटेल सांगायला पाहिजे. बेटीची ओढ लागली माझ्या जीवाला, कुठं जायला भेटेल मला सांगितलं पाहिजे. सांगतो म्हणला. कान कोण पाहिजे सांगायला, ठाव ठिकाणा पाहिजे मला लावायला. आता जेवूया म्हणलं आपण पहिला. मग ते दोघं जेवण मात्र त्याला याला. आता जायचं म्हणलं माझ्या मठाला. अरे गेलं पाहिजे त्या गिरीच्या डोंगराला मात्र त्याला याला. मी काय करतो माहितीये का? शिरशोका माझे होणार मात्र त्याला याला. म्हणलं मी रोजच्या माझी शिक्षक असते म्हणला. मी त्या चौकड्यामध्ये ज्या ज्या गोष्टी तुला सांगणार साऱ्या ठेवायच्या त्याला याला. त्या सर्व साऱ्या गोष्टी तू देण्यात पाहिजे ठेवायला. एवढं म्हणल्यानंतर मात्र त्याला या याला. काशीच्या साधूला देवा विठ्ठलानं धन्य आमुषीराचं बोलणं ऐकून घेतलं. अरे देवाचं बोल त्यानं ऐकलं, विचार मनाचा केला आणि असणारा काशीचा साधू मुशीर मात्र त्याला आता याला. गावाचं नाव घेऊन गेलं आपल्या घरवाल्याला. होय होय. देव विठ्ठल रे बाबा निघून चालला या धन्य आमुषीराच्या मठाला. अरे अलकिरीच्या गुंड्या माला टेकाला, डोंगराला जाऊन दोन द्या पोचलो. या धन्य आमुषीरानं काय केलं मात्र त्याला या याला. शास्त्रामध्ये काय सांगितलं रे बाबा या काशीच्या साधूला? अरे बोला याला लागेल वे, सांगायला लागेल वे, बोला याला लागेल वे, सांगायला लागेल वे.
लय देव वाईट प्रकार काय घडला मात्र त्याचा याला सर्व सारा भेद सांगितला या देवा विठ्ठला काशीच्या साधूला. सर्व भेद सांगितलं ना काय म्हणतोय त्या पहिल्या सतीयुगाला अग्रणी काटाला बुरगुंडी माळाला चंद्रभूतीला 2-12 वर्षाचं तान्या भेला पाण्यात ठरलं या. त्या देवान तो भेटीला चाललाय शेखराया बघा पण देवलय वांगाला देवलय वाईट मात्र त्याचा याला दुसऱ्यानं भेद सांगितला. एवढं म्हणल्या नंतर मात्र त्याचा याला मला पण सांगितला अजिबात धन्य अनुष्ठानं सांगितलं काय अग्रणी काटाला बुरगुंडी माळाला चंद्रभूतीला. काय प्रकार लागला घालायला त्याचा याला बाबा तू चाललाच बरोबर आहे म्हणला. आणि त्या जाग्याला ताना बेलापा मुलकाचा वंगा सदासाठी तुला भेट देणार नाही म्हटलं. देवलाई वाईट देवलाई वाईट धन्य अनुष्ठानं त्या उमट्या टेकाला श्री चौकामध्ये सर्व साऱ्या गोष्टी सांगितल्या त्या काशीच्या साधूला. हे बाबा सांगतो आहे का तुला त्याला याला भेटीला चाललाय आहा पण जात्याला वेळेला देवले वंगा या धन्य अनुष्ठानं या देवा विठ्ठलाला काय ते आपलं नाव मागून हवं म्हणून काय देणं मात्र त्या जाग्याला वस्तू दिली देवा विठ्ठलाला. अरे ते तरी कामराने भंडाऱ्याचा वाटवा नवड्या नागर बांध्या योत विरोध देणं त्या देवाला त्या जाग्याला रे कांबळा रे कांबळा भंडाऱ्याचा वाटवा भंडाऱ्याचा वाटवा बंध्या योत गा नागर बंध्या योत गा बंधाला दिनाया भगवंता काय घडलं मात्र त्याला याला मला सांगून बघितलं आहा तुम्ही म्हणलं ते विठ्ठल पाप्याच्या अंगात थांबायला तयार नाही. आला रे आला पाप्याच्या नाळ माझ्या घरल्या आल्या तपाला हाना लावायला त्या धन्य अनुष्ठानं आहा 3 रेगी कांबळा 14व्या त्या भंडाऱ्याचा वाटवा आणि 9व्या नागरबंध्या युक्त्या देवा काशीच्या साधूमध्ये देवा विठ्ठलाला भेटला दिला. तो घेतला त्या देवानं संगतीला आणि माझा देव मात्र त्या जाग्याला देवा विठ्ठल वाटत चालू भावाच्या भेटीला. भावाच्या बेटीला वाटला रली आणि मुरगंडीकडे देव चालला बघा प्रकार काय घडला मात्र त्या जाग्याला आता मी जाताना या कानाबिरापानं देवा विठ्ठलाच्या आडवर काय पुढे सोडलं माहिती आहे का? आला ना आला पाप्या म्हणून देवाच्या आडवं काय सोडलं मात्र त्या जाग्याला अरे याचा कुठेतरी माझा घालवायचा माझ्या तपस्या लागायचो म्हणून या कानाबिरापानं देवा विठ्ठलाच्या आडवर काय सोडलं माहिती आहे का? काय सोडलं मात्र त्या जाग्याला भेटून आडवं देवाच्या सोडलं. येतो येण्याचं बिडुळा आडवं सोडलं त्याला येतो देवाला पाहिलं देवले आहे पेंडाला काय म्हणतो त्याला याला
केला काय लागला म्हणा मात्र त्याचा याला आपल्या दादाची किती म्हणला माझ्यावर माया आहे म्हणून. अरे माझं कार्य कोंडाल राहिलं घर वाढावा राहिलं मात्र त्याचा याला माझ्या दादाची किती माझ्यावर माया हाया माझ्या दादाची किती माझ्यावर छाया हाया माझ्या कानामध्ये कौस कुठं चौथी म्हणता घालायला अरे कवाचा कुंडाला दिला मला वाटवाला हात घातला 14 द्या भंडार मात्र त्याचा याला भंडारा रे भंडारा रे येतो इंगळावर भंडारा टाकला त्याचा भंडारा येतो इंगळावर टाकला येतो इंगळा देवाला भारावून सोडलं त्या ठिकाणाला भारावर सोडलं आणि देवाला काय केलं मात्र द्याला याला रागामध्ये घातले रे घातले रे वाद दारू सुंबरालो या मांडल सुंबरालो या मांडल सुंबरालो या मांडल सुंबरालो या मांडल सुंबरालो या कुणाला सुंबरालो या कुणाला सुंबरालो